आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापुरातून महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती महाराज यांचं नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। नुकतंच काँग्रेसनं त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा देखील केलेली आहे आणि याच नंतर आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः शाहू छत्रपती महाराज आहेत। बोलूयात महाराज, काँग्रेसकडून आपली उमेदवारी जाहीर झालेली आहे, काय प्रतिक्रिया आहे, कशा पद्धतीनं या निवडणुकीला सामोरं जात आहे? निवडणुकीसाठी माझं नाव काँग्रेस पक्षाच्या तर्फे जाहीर झालेलं आहे आणि त्याला संपूर्ण महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे आणि छोटे पार्टीजसुद्धा जे आहेत त्यासुद्धा आपल्याबरोबर आहेत। असं एकंदरीत जाहीर झालं आहे तर काँग्रेसचे नेते, इतर पक्षांचे नेते, शिवसेनेचे नेते, राष्ट्रवादीचे नेते, राष्ट्रवादी म्हणजे पवारसाहेब गटांचे नेते म्हणजे पवारसाहेब स्वतः, या सर्वांचा मी आभारी आहे। आणि जनतेने हा रेटा खरं लावला आणि त्याचबरोबर आपल्यासारख्यांनी सुद्धा रेटा लावला, याच्याबद्दल म्हणून ही निवडणूक जाहीर झाली आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। खरं तर शाहू महाराजांबद्दल किंवा तुमच्याबद्दल मोठा आदर कोल्हापूरमध्ये आहे। याच्या आधी तुम्ही राजकारणाच्या थोडं परिघा बाहेर राहिलेला होता, मात्र आता प्रत्यक्ष मैदानात उतरावं लागते। काय मैदानात उतरावं लागते असं वाटतं? मैदानात मला उतरवताना आत्ताच मी जे सांगितलं त्याप्रमाणे जनतेची इच्छा, नेत्यांची इच्छा, विविध पक्षांच्या नेत्यांची इच्छा आणि तुमच्यासारख्या लोकांची इच्छा होती म्हणूनच याच्यात आहे मी। एकूणच आपण बघतोय देशातली परिस्थिती नेमकी कशी वाटते तुम्हाला आता ह्या सगळ्या आघाड्यांवर? एक तर निश्चित दिसतंय की आपण एकाधिकारशाहीकडं निघालो आहे। आपण स्वीकारली आहे लोकशाही। लोकशाही अजून काही बंद झालेली नाही आहे, पण दिशा आपली तिकडं आहे। मग त्या दिशेने न जाता आपण लोकशाहीकडे पुन्हा मागे राहिलो पाहिजे। लोकशाहीच्या दृष्टिकोनातूनच सगळं व्हायला पाहिजे। आणि खऱ्या अर्थाने मला जी आता उमेदवारी मिळालेली आहे, मी दिल्लीला किंवा मुंबईला न जाता ही उमेदवारी मिळालेली आहे। हेच याच्यातच आपल्याला अजून लोकशाही काही पक्षांमध्ये टिकली आहे असं दिसतंय। नक्कीच, जसं तुम्ही म्हणालात की तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे उमेदवारी दिली आहे। शरद पवार यांनी मध्यंतरी तुमची भेट घेतली, उद्धव ठाकरे यांनी देखील 2 दिवसापूर्वी तुमची भेट घेतलेली आहे। काय नेमक्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्यांनी, काय नेमकी चर्चा? फार डिटेल्समध्ये न जाता एवढं मी सांगू शकतो, त्यांची इच्छा प्रकट केली त्यांनी आणि त्यांनी विश्वास प्रकट केला की मी त्यांचंही इतर पक्षांचंही प्रतिनिधित्व करू शकतो। आणि काँग्रेसचं तर आहेच आहे, आता त्यांनी तर पुढाकार घेतला आणि एकंदरीत या जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, जनतेचं हित सांभाळण्यासाठी, जनतेची त्यांना जे काय आवश्यकता असेल शिक्षणाच्या क्षेत्रात, शेतीच्या क्षेत्रात, उद्योगाच्या क्षेत्रात, अशा तऱ्हेने इतर क्षेत्रामध्ये त्यांच्या हिताचं काय आहे बघायचं माझं काम राहील। खरं तर आपण गेल्या काही वर्षापासून बघतोय देशामध्ये धार्मिक द्वेष असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, ज्या द्वेषपूर्ण समाजामध्ये घडत आहेत, मग आरक्षणाचे प्रश्न असतील, त्यातून देखील काही घटना घडत आहेत। कसं बघता तुम्ही एक छत्रपती घराण्यातील व्यक्ती म्हणून? कारण ज्या शाहू महाराजांनी समतेचा संदेश, शाहू महाराजांनी आपल्याला समतेचा संदेश दिलेलाच आहे आणि तोच संदेश आपला सर्वांनी मान्य केलेला आहे। आता फुलेंनी मान्य केलं आहे, आंबेडकरांनी, अर्थात फुले शाहू महाराजांच्या आधीचे होते, पण तोच विचार त्यांच्यामध्ये होता। नंतर आंबेडकरांच्यामध्ये तोच विचार होता आणि तेच शाहू महाराजांचा समतेचे विचार आपण घेऊनच आपण पुढे चाललो आहे। त्याचा अर्थ म्हणजे की सर्व समाज आपल्यामध्ये आहेत, विविध तऱ्हेचे समाज आहेत आणि त्यांनी सगळं गोडी गुलामांनी
चांगल्या तऱ्हेने राहायला पाहिजे. पण मग ह्या ज्या घटना घडतायत त्या का घडतायत, कोण जबाबदार आहे असं वाटतं या सगळ्यावर? आता त्या का घडतायत ते तुम्ही हुडकून काढलं पाहिजे आणि कोण घडवत आहे तेच तुम्ही हुडकून काढा. खरं तर भाजप या सगळ्या निवडणुकीला सामोरे जात असताना अबकी बार 400 पारचा नारा देते, राम मंदिराचा मुद्दा देखील ह्या सगळ्या प्रचारादरम्यान समोर आणताना दिसते. कसं या सगळ्या प्रचार असणार आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप ज्या पद्धतीनं अबकी बार 400 पार? भाजप आपल्या तऱ्हेने स्वतःच्या अजेंड्याप्रमाणे प्रचार करणार आणि त्यांचा उद्देश आहे 405 आहे का 505 आहे मला माहीत नाही, परंतु 405 तरी निश्चित आहे त्यांचा उद्देश. या सगळ्यावर मोदींच्या एकूणच कारभाराचं मूल्यमापन तुम्ही कसं करता? नाही, एवढ्या मोठ्या माणसांचं मूल्यमापन करण्यासाठी मी फार लहान आहे. एकूणच आता कोल्हापूर लोकसभेच्या रिंगणात तुम्ही असणार आहात. काय नेमकं कोल्हापूरसाठी तुमच्या मनात आहे, हे कोल्हापूरमध्ये झाल्या पाहिजेत ह्या गोष्टी, किंवा ह्या मला पुढे न्यायच्या? आता नवीन तुम्ही काय हुडकून काढू शकत नाही, पण ज्या चालू आहेत म्हणजे जसं शेतकऱ्यांचे प्रश्न, उद्योगाचे प्रश्न, शिक्षणातल्या क्षेत्रातले प्रश्न आणि कारण शाहू महाराजांनी सांगितलं शिक्षणाशिवाय काही तरुणोपाय नाही आणि समता तुम्हाला गाठाची असेल तर त्याला शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. तर हे त्याचे जे ब्रीदवाक्य आहेत, शब्द आहेत, ते आपला पाया धरून आपण पुढे जायचं आहे, आपोआपच सगळं लाईनीला लागतं. राज्यातलं एकूणच राजकीय वातावरणाकडे कसं बघता? कारण महत्त्वाचे दोन पक्ष फुटले, त्यानंतर काय नेमकी अभूतपूर्व परिस्थिती आली आपण बघितलं. कसं बघता या सगळ्या परिस्थितीकडे तुम्ही, जे राजकारणात जे काही सुरू आहे ते? महाराष्ट्रापुरती जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र एवढा अस्थिर कधी झालेला नव्हता, राजकीय दृष्टिकोनातून अस्थिर. एका पक्षाचे 2 पक्ष, 3 पक्ष फुटलेले आणि अशा तऱ्हेने काही यांना फोडल्या गेले, काही फुटले आणि अस्थिरता निर्माण झाली. काही एकदम पहाटेच्या वेळेस त्यांच्या शपथविधी होतात, असं तऱ्हेने वेगवेगळ्या तऱ्हेने हे जे झालेलं आहे हे महाराष्ट्रासाठी चांगलं नाही. महाराष्ट्र स्थिर असला पाहिजे. जिथं स्थिर शासन आहे, कुठलं काही शासनाचं, पण ते स्थिर असलं पाहिजे. फोडाफोडीच्या भानगडीत न पडता इलेक्शनच्या माध्यमातून त्यांना जे काय करायचं असेल ते करू देत. आणखीन एक स्थिर शासन त्यांनी दिलं पाहिजे आणि आपोआपच बाकी सगळं मग लाईनीवर येतं आहे. तुम्ही मगाशी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत असा उल्लेख केला. आपण बघतोय देशामध्ये MSPसाठी शेतकरी आंदोलनं अजूनही करताना दिसत आहेत. त्यांच्यावर ते आंदोलनं रोखण्याचा प्रयत्न होतोय. ही वेळ राज्यामध्ये किंवा देशामध्ये अजूनही येते शेतकऱ्यांवर अशा पद्धतीने MSPसाठी आंदोलन करणं? आंदोलनं दिल्लीच्या आसपास तरी चालूच आहेत आणि आंदोलनं महाराष्ट्रातही चालू आहेत पूर्वीपासून. शेतकऱ्यांना त्यांचा योग्य भाव मिळत नाही, त्यांच्या अनेक अडचणी आहेत, खतं फार महाग झालेत आणि शेतकऱ्याला तुम्ही सातत्याने कर्जबाजारी किंवा त्याला सारखं पैसे देऊन त्याला अनुदान देऊन तुम्ही त्याला कमकुवत करताय. त्याला खरं म्हणजे पूर्णपणे शासनावर अवलंबून राहायची पाळी त्याच्यावर आणताय. शेतकरी कसा पाहिजे, स्वावलंबून पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे, आणखीन त्याचं सगळं चाललं पाहिजे योग्य तऱ्हेने. दुसरा एक प्रश्न म्हणजे देशात असेल किंवा राज्यात असेल, आरक्षणाचा मुद्दा एक गंभीर बनतोय. मग तो धनगर आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, त्यावरून देखील अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते. कसं बघता एकूणच आरक्षणासाठी जे काही सुरू आहे राज्यात?
आरक्षणासाठी जे काय चाललं आहे, आरक्षण सगळ्यांना पाहिजे याच्याबद्दल काही प्रश्न नाही, पण ते देताना ते पुन्हा कोर्टात टिकलं पाहिजे. आणखीन उगाच काहीतरी देऊन असं एकदा दोनदा तीनदा असं झालेलं आहे आणि तो प्रश्न अजून सुटलेला नाही. आणि जेवढं शासन म्हणते आम्ही हे दिलं आहे, हे ते दिलं आहे, जे दिलं आहे ते तरी द्या, अशी परिस्थिती झाली पाहिजे. तुमच्या रूपानं काँग्रेस बऱ्याच वर्षानंतर ही निवडणूक लढवते, कोल्हापूरची जागा लढवते. कशा पद्धतीनं प्रचाराची यंत्रणा असणार आहे आणि कोण साधारण प्रचारासाठी आपल्या येणार आहेत कोल्हापूर? ते जिल्हा अध्यक्ष आहेत, आणखीन जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, ते बघतील. संभाजीराजे सुद्धा ही निवडणूक लढवायला आग्रही होते, मात्र आता तुमच्या प्रचारासाठी अगदी पायाला भिंगरी बांधलेली आहे त्यांनी. काय नेमकं? आता ते प्रचारात ॲक्टिव्ह आहेत एवढं मला माहीत आहे. आणखीन ते त्यांचं त्यांना जे वाटतं आहे, आता कर्तव्य वाटतं ते करतायत. विजयाची खात्री आहे? हा प्रश्न तुम्हाला विचारला पाहिजे. निवडणुकीच्या रिंगणात हा जो प्रतिसाद मिळतो, कारण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ज्या पद्धतीनं सगळ्या क्षेत्रातले लोक येत आहेत, विशेषतः युवक देखील मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत, खात्री वाटते का विजय? तेच हा प्रश्न तुम्हालाच विचारला पाहिजे ना, तुम्ही युवक आहात. तर पाहिला आपण हे होते शाहू छत्रपती महाराज, जे कोल्हापुरातून महाविकास आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.